बीड शहरातील चोरांचा तात्काळ बंदोबस्त करा. मनसेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलन मनसे शहराध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वात सुरू असून हे आंदोलन आज सोमवार दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. दररोज कुठे ना कुठेतरी चोरीच्या घटना घडत आहेत आणि चोरटे CCTV कॅमेऱ्यामध्ये जाताना येताना कैद होत आहेत. मात्र वारंवार नागरिकांनी मागणी निवेदन करून देखील यावर कोणतीही दखल घेतली जात नाही. शेवटी हतबल होऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वामध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्याला प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडा वर कर. हर बीड जिल्हा भयमुक्त झालाच पाहिजे. बीड शहर भयमुक्त झालाच पाहिजे. बीड शहर भयमुक्त झालाच पाहिजे. पूर्ण बीड जिल्हा हा भीतीच्या वातावरणामध्ये आहे आणि याबद्दलच पोलीस प्रशासन बघण्याची भूमिका घेत आहे. जर सामान्य नागरिकाला स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागत असेल तर मग पोलीस प्रशासन कशासाठी आहे असा सवाल या सर्वसामान्य जनतेमध्ये उद्भवत आहे. स्वतःचं संरक्षणासाठी शस्त्रास्त्र घेऊन रात्र दिवस लोक जागरण करत आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्यामध्ये वयस्कर माणसं असतील, म्हातारी माणसं असतील, यांना ह्या भीतीच्या वातावरणाचा फार त्रास होतो. पोलीस प्रशासनाने वेळीच ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दंडूचा मोर्चा बीड शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात काढू. बीड शहरामध्ये काही भागामध्ये चोऱ्या देखील झाल्या, तर यातला एकही आरोपी पोलीस प्रशासनाच्या हाती लागला नाही. काय वाटतं? पोलीस प्रशासनाने काही आरोपी पकडलेले आहेत, त्याची माहिती आमच्याकडे मिळालेली आहे. रामपूरच्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने ती कामगिरी केली, परंतु ही ज्यांची कमिटी आहे 150-200 लोक आहेत बीड शहरामध्ये जे चोऱ्या करायला फिरत आहेत, परंतु पोलीस प्रशासनाचे जे गुप्त खात्याचे लोक आहेत हे काय कशा पद्धतीने काम करतायत. जर ह्यांना कुठं काय होणार आहे, काय आहे आता जर अंदाज येत नसेल तर पोलीसमध्ये काम करून काय उपयोग आहे प्रशासनाचा. प्रशासनाने वेळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असेल एवढंच सांगतो. जे मला